आज मी तुम्हाला शिकवणार आहे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा आणि हा शिकले मी माझ्या आईकडून. तर आपण त्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य बघू. 3 कप शिंगाड्याचं पीठ, 4.5 कप नारळाचं दूध. मी आता हे रेडीमेड दूध वापरलेलं आहे. पिठाच्या निंपटीने म्हणजेच 1.5 कप गूळ कापून घेतलेला आहे. 2 कप तूप, 1 चमचा वेलची जायफळाची पूड आणि ह्याच्यामध्ये मी 5 बदाम, 5 काजू, 1 चमचा बेदाणे, काजू आणि बदाम तुकडे करून घेतले. त्याच्यात 1 चमचा बेदाणे आहे आणि थोडीशी चारोळी आहे आणि अगदी थोडंसं केशर. त्याच्यामध्ये आपण हा गूळ घालूया म्हणजे तो आपोआप पीठ भाजेपर्यंत चांगला विरघळेल. आता ह्यात आपण शेंगाड्याचं पीठ घालूया. हा जो मी कपानी मोजला ना, हा हे बरोबर अर्धा किलो शेंगाड्याचं पीठ आहे. एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे भाजायचंय. असं मंद आचेवरती ते परतत राहायचं. अजून खूप परतायचंय ते. बेसन परतताना आपल्याला जेवढा वेळ लागतो ना, लिटरली तेवढा वेळ ते शेंगाड्याचं पीठ परतायला लागतो. परतताना असा तो हाताला हलका होत जातो. अक्षरशः बेसनाचा रंग होतो तसाच त्याचा रंग झाला पाहिजे. आता मी घालते ह्याच्यामध्ये वेलची जायफळाची पूड, नारळाचं दूध घालायचंय. आता हे लगेच असं पटपट पटपट गोल 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 फिरवत राहायचं. मंद गॅसवरती हा थोडासा अजून होऊ द्यायचा. हे सतत असं जोर जोरात ढवळत राहिलं ना तर त्याच्यात गुठळ्या होत नाहीत, जे शिंगाड्याच्या पिठाच्या शिऱ्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. जरासा करायला तो कठीण, त्यामुळे मी आज खूप दिवसांनी केला. आईच्या आशीर्वादामुळे खूप छान झालाय. पण मी खूप घाबरले होते करताना. म्हटलं इतक्या दिवसांनी मी करतेय, ट्राय आउट न करता डायरेक्टली शूटिंग करतेय. पण एकही गुठळी आली नाहीये. थँक्स टू माय मम्मा, आई, थँक्यू. आपण त्याच्यावरती फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया, अगदी 1 मिनिटासाठी. एकदा परत मी हा परतून घेतेय. झालेला आहे शिंगाड्याच्या पिठाचा शिरा. शिंगाड्याच्या पिठाचा शिरा अगदी निघोट झालाय.